नमस्कार, मी संतोष मिसाळ. दाबाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. कॅन्सर आजाराला कंटाळून वृद्धाची विहिरीत उडी मारून आत्महत्या. तारापूर येथे मोटारीची धडक, दुचाकीच्या पाठीमागील महिला ठार. विवाहितेचा छळ, पतीसह 4 जणांवर गुन्हा दाखल. एसटी बस मध्ये चढताना महिलेचे दागिने चोरले. कर्जाची परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्यामुळे आरोपीस तुरुंगास व दंडाची शिक्षा. आणि सोलापूरच्या गड्डा यात्रेत आढळलेल्या 9 मुलांची बाल सुधारगृहात रवानी. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. कॅन्सर आजाराच्या त्रासाला कंटाळून एका 65 वर्षीय वृद्धाने मान नदी पात्रात असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील मयत दादासो सुखदेव बुसे, वय वर्ष 65, राहणार घरणिकी, हे गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 8 पूर्वी घरणिकी येथील मान नदीपात्रात असलेल्या विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे हनुमंत भुसे यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. वेगाने जाणारी मोटार पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील 30 वर्षीय महिला गंभीर जखमी होऊन मरण पावली आहे. हा अपघात देगाव ते पंढरपूर येथील ओढ्याजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. पारोबाई शिवाजी दळस, वय वर्ष 30, फुलचिंचोली, पंढरपूर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कल्याण ठोंबरे भाचा याच्या दुचाकी पाठीमागे बसून निघाल्या होत्या. तारापूर येथील ओढ्याजवळ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाठीमागून MH45 AQ 1483 या क्रमांकाची मोटार धडकल्याने त्या गंभीर जखमी होऊन मयत झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पंढरपूर पोलिसात झाली असून पोलिसांनी मोटारीचा चालक प्रशांत प्रकाश गणपत माने, राहणार तांदूळवाडी, तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हवालदार खिलारे हे पुढील तपास करीत आहेत. विवाहितेला सतत बारीक सारीक कारणावरून शिवीगाळ करून टोचून बोलत तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करत छळ केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा विनोद राठोड, वय वर्ष 32, राहणार प्रतापनगर, तांडा यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती विनोद राठोड, सासू लीलावती भोजू राठोड, सासरे भोजू राठोड व दीर विशाल भोजू राठोड, सर्वजण राहणार समर्थनगर, मुक्काम भिंगलोड, पोस्ट मंडणगड, जिल्हा रत्नागिरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगे हे करीत आहेत. सोलापूर येथील सोलापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील 1,77,000 सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. ही घटना दिनांक 21 जानेवारी रोजी घडली आहे. शोभा दत्तू सुरवसे, वय वर्ष 55, राहणार कल्याणी बिल्डिंग मागे, विक्रमनगर, लातूर, ही महिला तिच्या पतीसह सोलापूर एसटी स्टँडवर आली असता त्यांनी कंधारकडे जाण्यासाठी असलेल्या बसमध्ये चढत असताना त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेकडील एका छोट्या पिशवीतील 1,77,000 सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे, अशी फिर्याद शोभा सुरवसे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार पाडवी हे करीत आहेत. मंगळवेढा येथील बळीराजा पतसंस्थेकडून वसंत विष्णू बंडगर, राहणार नंदेश्वर यांनी 2013 साली कर्ज घेतले होते. सदरील कर्जाच्या परतफेडीसाठी बंडगर यांनी पतसंस्थेस रक्कम रुपये 7,14,000 रुपयाचा धनादेश दिलेला होता. तथापि सदरील धनादेश न वटल्यामुळे संस्थेने बंडगर यांच्या विरुद्ध ॲडव्होकेट विलासराव देशमुख यांच्या मार्फत फिर्याद दाखल केली आहे. सदरील फिर्यादीचा तारीख 23 जानेवारी 2024 रोजी निकाल झाला असून आरोपीस दोषी धरून NI ऍक्ट 1881 चे कलम 138 नुसार 1 वर्ष साधा तुरुंगवास व रक्कम रुपये 7,14,000 चेक दिले तारखेपासून 6% व्याजासह फिर्यादी संस्थेस निकालापासून 2 महिन्याच्या आत देण्याचा व रक्कम रुपये 1,00,000 दंडाचा आदेश झाला आहे. चेक वरील रक्कम व्याजासह मुदत न दिल्यास 6 महिने साधा तुरुंगवास व रक्कम रुपये 1,00,000 दंडाची रक्कम न दिल्यास 3 महिने साधा तुरुंगवास अशी शिक्षा न्यायाधीश SN गंगवाल शहा मॅडम यांनी दिली आहे. फिर्यादी संस्थेतर्फे विलासराव देशमुख वकील यांनी कामकाज पाहिले तर फिर्यादी संस्थेच्या वतीने शशिकांत आकळे हे होते.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून या यात्रेनिमित्त भरलेल्या गड्डा यात्रेत महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्यातून अनेक विक्रेते आपल्या बायका लेकरांसह वस्तू साहित्य विकण्याकरिता सोलापूर येथे येत असतात। संपूर्ण महिनाभर ही यात्रा होम मैदानावर गजबजलेली असते। या यात्रेत सापडलेल्या वय वर्ष 13 ते 16 दरम्यानच्या 9 मुलांना महिला बाल कल्याण विभागाने सदर बाजार चावडी पोलीस ठाण्याच्या सहकार्यातून ताब्यात घेतली आहे। त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती अधिकारी अतुल वाघमारे यांनी बोलताना दिली आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की गड्डा यात्रेच्या निमित्ताने आमचे पथक नेहमीच महिनाभर त्या ठिकाणी कार्यरत असते। दिनांक 22 जानेवारीला अंगाला सिल्वर रंगाचा कलर फासून भीक मागण्याच्या उद्देशाने काही मुले गड्डा यात्रेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याची सत्यता पाहून ही मुले आढळून आली नाहीत, परंतु यात्रा संपेपर्यंत त्यांचा शोध घेतला जाईल असेही वाघमारे यांनी सांगितले आहे। दरम्यान बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेल्या मुलांच्या आई वडिलांचा शोध घेण्यात येत आहे। आई वडील मिळाल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेऊन मुलांची सुटका केली जाईल असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितले आहे। सापडलेली ही मुले महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आदी ठिकाणाची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।